श्री चैतन्य टेस्टी बेबी सेंटर तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी। बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्टी बेबी सेंटर आता अहिल्यानगर व सातारा मध्ये सुरू। मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा 84 84 86 19 00। धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये। खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये। हॅलो बोल की साहेबा। अरे किती फोन करायचं म्हणजे यार, मी सकाळपासून कामात होतो आणि आताच काम उरकलं आणि फोन घेतला हातात तर तुझं 10-15 मिस कॉल पडल्या तर म्हणलं काहीतरी काम असेल म्हणून केला असेल म्हणून तुला फोन केला। बोल की कुठं येतोय गावाकडे तो कशाला रे? आकार पार्टीला वे तिकडून येतो इथं आयला हो। काय कर माहिती का, मी दुसऱ्याला पाठवतो पण मला जमायचं नाही। लय वाढल्यात माझ्या माग। अरे पहाट उठल्या बसल्या रात्री झोपेपर्यंत सगळी काम माझ्या माग। मला काय पार्टी जमणार नाही बाबा। आणि मी मला ऍडमिट कर कसं तरी, नाराज होऊ नको। येऊच होय म्हणतो या नको, मीच येतो एकटा कशाला गावातली। अरे फुकटी तिले फुकाट मिळाव कुठं जाते ती 150-150 किलोमीटर एका खाड्यासाठी कशाला बोला तुम्ही आहे की। आता तुझ्या ध्यानात नाही तो कोण कोण आपले मित्र ती जुनी ती। अरे तो तिरंबक बुवाचा तो बलबा तो पाटील झाला गावात। बलभीम तो कुत्र गावात ऐकत नाही पण तो पाटील झाला गावात आता तिरंबक बुवाचा। आणि तो बंडूनानाचा बाबाराम आपाचा मच्छकाचा मावशीरात का त्यांचा तो सुबड्या हो एवढंच होतं आपल्या पुढनं पळत होते ती तंटा मुक्तीचा अध्यक्ष। बायको सुद्धा त्याला घरात नीट बोला ना। लय गावाची बेकारी झाली बाबा, काय सांगू। मी जर मेलो तर कसं गावाचं व्हायचं ह्याचं टेन्शन येतं म्हणून मी नीट वागतो या। आणि ते दुसरं नाही एक असायचं त्याच्यामध्ये एक 7 भांडणाच्या सुकुमावशीचा रंगभाव तो इंटरनॅशनल पुढारी आहे। वाहणार लागत नाही माकडागत दिसायचं ती। आता तो पुढारी काय चैनीन काय अंगठ्यान काय रुबाब झालाय, केसाला कलप करतोय मिशाला कलप करतोय। हा लय दे आता दिसाय देखरा झालाय। बरं काय करतो मी आज पिकअप भाड्याने सांगतो। पिकअप ह्याचा संपत गायकवाडाच्या रंगुनानीच्या बाळूने पिकअप नाही घेतलं ती भरून आणतो तिथं पोरं सगळी। हा 4 वाजता येतो मग मी दारू आणि येताना थोडी। बर 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 150 किलोमीटर कोण मटणाच्या खाड्यासाठी जात होता आणि आमच्या खानदानीच कोणी नाव नीट तरी घ्यायचे ना। उठा उठा आपल्याला जायचंय संध्याकाळी जेवायला। आमच्या वंशावळीचं नाव घेताना नीट तरी घ्या। आजोबा पंजोबाच्या जाग्यावर पंजोबा बापाच्या जाग्यावर कोणी सांगितलं तुम्हाला नाव घ्यायची आमच्या खानदानाची? अहो त्याला काय जुनं ध्यानात येतंय तवा। कोण होता शहाणा? कोण होता? दत्ताचा तो सुन्या आपा नाही का त्याचा सजा होता। दत्ताचा सोन्या आबाचा संजय बाळू। आणि तू काय तिरमग बोची 5वी जेवला होता का? तेव्हा तो पायदा बी नव्हता झाला। आपण त्याच्या ध्यानात येणार आहे का? तुम्ही लहान होता तवा। बरं मला सांग दुनियादारीचा पेट होती
माझ्याबद्दल चुकीचं का बोलला काय बोलला तो काय बोलला बाळासाहेब बाळण्याच्या सकू मावशीचा रामभाऊ म्हणलं पुढारी झालाय म्हणलं रामभाऊ? चैन गाड्यात आणखीन अंगठ्या काय घालतोय वानरासारखा दिसतो रामभाऊ कोण म्हणलं मी नाही तो म्हणत होता वाढणार म्हणलं मग इकडून तो म्हणत होता ही खरंच बोलते कशाला मारताय खरं बोलताय मला बेकार म्हणता काय स्वतःच तोंड बघा आरशात मटकीवाणी नाकाचा दिसताय तुम्ही चापेकळी ना काय चापेकळी ना काय चापेकळी. बलबीर पाटलाचा मटकीवाणी हुलग्यावानी नाकाच्या माणसा पण ही कोण कोण असं कोण आहे जागीरदार त्याला इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ माहित नाही अरे ऐकून घ्या चिडू नका लागा तो कवटीच्या माळ्यातला ना का दत्ताचं घर तिथं नाही का एक दोनच भावा होती किती वर्षापूर्वीचं सांगताय तुम्ही दत्ताचा सुनील म्हणजे सुनील दत्त हा. त्याचं कवटीतल्या माळ्यातलं सापार पेटलं सगळं जळून गेलं आमच्या दादाने 500 रुपये दिले त्याला त्या काळात आणि म्हणले आमच्या इथं आजोबांनी- थांबू नको तू मुंबईला जा तो फिल्म क्षेत्रात गेला आणि लय मोठा झाला हो दे आईला ही कवाचं कवा सांगतोय त्याचं श्रेय सुनील आमच्या दत्त माहिती का तुम्हाला हाय 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 त्याचं श्रेय आमच्या खानदानाला जातो तुझ्या दादाने 500 रुपये दिले असलेल्या पण राहायला आमच्या फार्म हाऊसला सोय आम्हीच केलती ह्या माहित आहेत का गोष्टी तवा फार्म हाऊस सपार गळत होतं तुझं फार्म हाऊस होतं का त्यालाच फार्म हाऊस आज पंजाने तमाशावारी इकली जमीन तुझ्या पुढच्या पार्टी कोणी ह्याला नाही नेत. रामभाऊ ह्याला नाही नेत. ओ रामभाऊ तुम्ही कट 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 येऊन त्याच्यानं माझं फॅमिली रिलेशन आहे तुम्हाला काय माहितीये कट तुम्ही कोण कट करणार रे? बरं ती कवटीच्या नको नका लोकाला सांगता नीट सांगायचं माझ्याबद्दल बरं ती कवटीच्या मळ्यातलं काय म्हणत होता पिकअप मध्ये जायचंय आपण काही रंगुनाच्या पिकअप घेतली ना बाळबाने त्याच्या पिकअप मध्ये टापावर बसून जाऊ आपण आजच आकाड पार्टी ना 4 वाजता बोलावलंय आपल्याला त्याने तेवढी मुंडे म्हणला माझं बोकडं गाडीत भरले तिथं मी खरं खोटं करणार आहे काय मला नाव ठेवलेली त्यांनी आर्थिक तिथं भांडण काढायचं गिळायचं आपलं लगेच यायचं ते तिथं खरं खोट्याला चाललाय कोणाची किती बेकार तोंड आहे अख्खा महाराष्ट्राला माहितीये पण चुकीचं आहे बरं का त्यांनी वानरासारखा रामभाऊ दिसतो म्हणाय नव्हतं अहो, मी म्हणलं नाही तसा गरज नव्हती ना म्हणायची असं. ती सरला होय बसून मी तू संघटनेचा अध्यक्ष तुम्हाला बायको ऐकत नाही ती सरला होय आणि तुम्हाला म्हणलं बेकार तोंडाला बनलो दिसतो तिथं गेल्या आबरू घालवायचे ना माझे नीट वागायचे अंडर कुणाला आबरूच आहे होय रे तिथे जेवताना म्हणतोय जेवताना चेअरमन काका काय काय बघायचं मी सगळं तुम्ही बघायचं आणि काय म्हणजे सरपंच पदाची खुर्ची बसलं म्हणजे मी माझ्यावर सगळं जबाबदारी का झाला कशाला सरपंच तुम्ही तुम्ही काय करताय तुम्ही सरपंच कशाला झाला अरे थोडासा पाठपुरावा करा जमत नाही जमत नाही तर राजीनामा द्या का मेंबर अरे कुठे गेलता आल्या का कुठे गेलता आणि काय झालं त्याला उत्तर देण्यापेक्षा मी काय म्हणतोय ह्याचं दुरुस्त आपणच करू पंचायत समितीला जायचं तिथं यायचं त्यांनी मग यायचं त्यापेक्षा आपण सहकार्य करा मला बाजार मैदानावरच्या माझ्या कुठल्याही माणसाला अजिबात गैरसोय झाली नाही पाहिजे असं करा होय संजू शेठ तुम्ही ही नीट करायला चाललं होय का? पंक्चर सायकल तो का ती तुम्ही 1.5 महिन्यात काढली बाहेर तिला आणि तुम्ही ही दुरुस्त करायला चाललं होय ती पंक्चरचं वेगळं ह्याच्यात चैन असती तिला ऑइल करायचं हापासलं की येणार पाणी आहो ते पंचायत समिती सांगा सरपंच तुम्हाला कळतं का नाही सांगायचं मी सगळं सांगतो पण बघूया जा कर दुरुस्त कर नाही पदावर तुम्ही बसलाय दुरुस्त तू कर आरपटे हप्ता भत्ता असं वाटून घेताना लाजा वाटतात का चला इकडे चला ह्यांना कळून देऊ नका कुठे चाललोय आपण बॅग काय कोणाच्या बापाची अरे कशाला सांगतोय रामभाऊ मुचकी सांगितली त्यांनी आळी मिळी गुपचुली गपचूप दाजी बाळकाजी का नेवना दिसा ना कुठं असं तोंड लपवून चाललाय अरे ताकाला जायचं आणि गाडी काय लपवायचं मी सांगतो ना कसं मेंबर माहितीसाठी सांगतो तुमच्या एक महत्वाच्या मोहिमेवर आम्ही चाललोय दाजी मी तुम्हाला विचारले कुठल्या अंटू फंटूला गावाच्या विचारले का नीट बोलायची पद्धत असते नावासारखं मी वळीनं उभं करीन चुकीला. वळीनं उभं करीन चुकीला. चेअरमन सांगा राव सुभाषराव ही कुत्री मध्ये आधी मी हाताखालनं काढतो ना त्याला हेच कारण आहे भांडण नका राव मी पाया पडतो राव तुमच्या मला टेन्शन येतं बाळू काका तुम्ही या अध्यक्ष पाटील आहे म्हणाय तर आम्ही एखाद्या चुराडा करायला वेळ लागणार अरे चेअरमन का बसा चेअरमन वळीनं उभं करून मारी ना बुटाने हाणेन. आम्ही काय बागड्या भरलेत काय काय? बागड्या. अरे बागड्या. आता ही पेटी मला घ्यायला लावा.
कशाला हा ना हा मग ऐकत नाही तर माझ्या. अध्यक्ष जर माझ्या संजूच्या अंगाला जर हात लागला ना मी सुट्टी देणार नाहीस. गावचा सरपंच आहे मी. लेट आहे पण थेट आहे. थांबा मी सक्षम आहे त्यांना. ए अध्यक्ष हे असली ना अशी पिरगळीत आणि दोन आपटल्या का दाबतील. अरे तुम्हाला आम्ही काय झाले पार्टीला चाललोय सोबतराव. काय झालं मेंबर वाद घालू नका. बाळासाहेबांच्या एका मित्राचा फोन आला आणि त्यांनी लेस फोर्स केला आकाड पार्टी जेवायला म्हणून मग आम्ही निघालोय. कशाला वाद घालता? काय कारण मी काय म्हणतोय फोन कोणाला आला बाळासाहेबांना. आणि मग ही कशाला चालले. मी तुला नीट बोलत होतो ना माणसासारखा बोल ना जरा. मी काय तुला वाईट बोललो होतो. ही जी लोक तुला नावं ठेवतात ना त्याला हीच कारण आहे. अरे माणसासारखं वागाव माणसासारखं बोलाव. ही सगळी कुत्र्यासारखं तुकडं तुम्ही तुम्हाला सांगता येत नाही का? हे सगळं मिटवा आणि आपापल्या घरी चला. कुणाच्या घरी आपापल्या घरी चला. आम्ही आकाड पार्टीला निघालोय. काय म्हणता किरण शेठ आबरू घालवायला मला दुकानातली माणसं सगळी इकडे काय चाललंय इथं म्हणले. ऐका हे दोघांचे झाले माझ्या नाकायचं. तुम्ही काही शेणा नाही तुम्ही असू द्या थांबा. आम्ही पार्टी जेवायला चाललोय. बर पार्टीला आमंत्रण कोणाचं ह्यांचं आणि मग हे कुत्रा आम्हालाच कुत्रा म्हणतोय. कोण चाललंय माग लुगू लुगू. सुभाषराव इंटरनॅशनल पुढाऱ्यासारख्या जर ही गाव गल्लीतले असे किड्या मकोडे घटनातले जर काय बोलायला लागले ना मी बोटाने अक्षरशः सजा. ऐका मेंबर फोन बाळासाहेबांना आणलाय आणि त्यांच्या मित्राने आकाड पार्टी ठेवली आणि त्याला आम्ही सगळे चाललो जेवायला फोर्स केला त्यांनी. होय म्हणजे आमंत्रण आमच्या बाळूराजीला आणि चाललाय तुम्ही तिघ. हो कधी ह्या माणसा एवढा तापतोय. कधी हातावर पाणी घातलं का गावातल्या कोणाच्या. होय आता कोंबड्या कापलाय का कधी. जाऊ द्या मेंबर सोडून द्यायचे. जाऊ द्या नाही. ए कुत्र्यांनो आजच आकार पार्टी रामभाऊची असणार. सुभाषराव लोकांच्या आकार पार्टी माझ्या इज्जतीचा आरती मला रागवल नका. मी किती मारी तो तर रागवल मी हानी डायरेक्ट. मी काय म्हणतोय आकाड पार्टी स्वतःच्या पैशानी स्वतःच्या खर्चानी करायची असती. बोकड आणायचं असतं कोंबडं आणायचं असतं. दुसऱ्याच्यात किटल्या मागून आणायच्या ना ते जत्रत नाही. रामभाऊची हे चुकच आहे बरं. रामभाऊ त्यांची बोलायला जागा ठेवतो. तू कधीच लोकांच्या सारखा ठेवतो आणि दुसऱ्याला कधी घालत नका. आजच आकार पार्टी होणार. टाकली की कुत्रा भुकत असते माहिती आहे ना तुम्हाला. ऐका रामभाऊ तू पडलं चिकटपणा करतो. आज आकार पार्टी माझी होणारच. तू नानाला किती राहील बाळासाहेब तुम्ही तरी सांगा काय गरज आहे. नाही नाही सुभाषराव मी सगळं सहन करेन. रामभाऊचा अपमान सहन करणार नाही. अंगावर धावली तर म्हणते हलकट आहे कोणाच्या हातावर पाणी वाटलंय का. धावून आलं हाणलंय का. धावून आलं हाणलं का. रामभाऊचं तर असले मला म्हणायला लागलं ना रामभाऊच्या पार्टी होणार. माझ्या रामभाऊला कोणी नाव ठेवले ना कपून टाकेन मी. आपण त्याचं तुझ्या जेवायला कोणी नाही ततुनान फितून रामभाऊ माझा फक्त रामभाऊ आज तुम्ही फक्त जेवायचं काम करा. जे काही नियोजन करायचं बाळ्यान मी करणार. घरी जमांग फुकाट जेवाय घालायचं. तुम्ही तर समजदार आहे राव. माझ्या रामभाऊचा अपमान काय बाळ्याला जी करायची. करता ते तुम्हाला कळा नाही. भाषण मिटवा. सजा मेंबर माझ्या रामभाऊला कुत्रा मांडलाय रे. कधी म्हणला कुत्रा मांडला कधी म्हणलाय स्वतः कुत्र्याला चेअरमन मांडलाय. हलकट माणूस आहे हलकट. हलकट सरपंच मांडलाय खरजुल्या खरजुल्या कुत्र्यांनो. रामभाऊ कुठे काय म्हण हित असताना का अंगाव गेला नाही त्यांच्या. मला मारतील ना मग ती 4-5 जण. सोडवलं कुणी हितनं पुढे जर भांडण सोडवलं ना मी आधी तुम्हाला हाणणार. ऐका नका पार्टीचं काय काढू वाटलं तर मी घरी तुम्ही फक्त जेवायला यायचं. चल बाळ्या मला पटलंच नाही रामभाऊला का एवढा माझा जीवाचा जीवलग मित्र आणि तुला नसक्या म्हणतोय तो मेंबर माकाड म्हणतोय. मला तळपायाच्या आग मस्तकाला गेली एवढं सहनच व्हाय नाही मला. एवढं ती बोलस तर तू काय करत. अरे खलास केला असतं मी. तुला माहित नाही राग माझा. मग मला आवरलं आणि ती नाशकी 2 हाकलून दिली. ती बरं केली कोणचं तो बलभीम पाटील आणि बसो मी तो तंटा मुक्तीचा अध्यक्ष तो सोबड्या आपल्या बाजूने बोलत नाही. तो लय तो आतल्या गाठीचा आहे सुभाषराव. चला म्हणतो बसू त्याला म्हणतो बसू
आणि तुला मारायला तरी का बसतो तो मारला असतं त्याने रामभाऊला मारणार अजून जिवंत व्हायचाय अरे ते 4 होतील का त्यांचे 4000 येऊ दे मी एकटाच बेकार आहे बरं का माझ्या बरोबर तू असलं मला कोणाची मी खलास केलं असतं मी एवढी तू गुप्त घेऊन आलो काढायचा अरे पण काय हातात घ्यायचा नसतो रामभाऊ मी सांगत असतो मी तुला सांगितलं काय रे अरे किती हुडकायचं तुला काय रे, घरीच होती की नमस्कार अरे. नमस्कार तू मला सांग माझ्या रामभाऊचा अपमान झालाय कोंबड्या किती तुझ्याकडे खायला एकच कोंबडा आहे बाबा माझं 100चं नियोजन आहे 100चं 100ला तुला आहे काय 4 जण आपण 100 कशाला पाहिजे तर वहिनी आव्हान बोलत जाऊ नको माझ्यापेक्षा एका कोंबड्यासाठी मला इतकं लम चालत आलं मी एकच आहे तू बाबा, काय दुसरा. जागीरदार कर रे जागीर माझ्या बहिणीचं हे दम इंटरनॅशनल पुढारी आहे या रामभाऊला कोंबडा एकाच पाहिजे दिलं की कोंबडा आणि तुझी रक्कम सांग 600 रुपयाला मागितला होता पण तू आलाय पण तुला 500ला देते मी माझी बहीण आहे बघ माझ्या भाईला बाप असू दे 600 तर 600 तर रुपया कशाला कमी करायचा आहे आणा पटकन कोंबडा मला वेळ नाही नाही बाबा नाही अरे सण पण करणार. आता कोंबडा असतो का रात्रीच सांगाय पाहिजे होतं भाऊजी कोंबडा गेला चरायला आता कसं करायचं मग तुम्ही आता सांगताय रात्री म्हणला असता तुम्ही कोंबडा डालून ठेवला असता ना आता दिला सोडून गेला चराय कोंबडा अरे रात्री सांगाय आता त्या सरपंचाने संजू मध्ये कान पडला ह्याला आणि मग तिथनं फोटो टाकला असं वय असतं कोंबडा घ्यायचा कुणाला कान म्हणलं. पडला अरे तुला नाही माहिती त्याने मार कवा अहो, सोडा, मारलं कोंबडा मला न्यायला आलाय तुम्ही सोडा कवा मारलं या असं करतो ह्यो. याला पैसे बरोबर रोग घ्यायच्याकडून चल काय म्हणला काय करा वहिनी हा. पैसे दे तू बस करा राहू द्या अजून माझ्या आबरू घालू नको ना ते हिथंच कुत्र्यासारखा मारेन वहिनी माझा मित्र ह्यो मला सहज झालं नाही तो म्हणला नास काय हो मी सरपंच मेंबर ती चेअरमन ती काका हा. एक झाले ती आणि मला कमी लेखायसाठी मला म्हणते ती तुझ्यात हिंमत नाही पार्टी माकड म्हणलं तो तुला सज तुला खोकार म्हणलं मला माझा दाजी तुला इंचू म्हणलं तुला कुत्रा म्हणलं अरे ह्याचं पैसे दे की. ह्यांचं पैसे दे की कोंबड्या तुला म्हणले ना घनाजवळ पाठवून देतो वहिनी नाही अरे तू बुडावतो रामभाऊ नंतर देतो म्हणतो गरीब आहे माझे बहीण तू हे माझगाय तू पैसे वसूल करणार मला माहिती वहिनी यंत्रणा मी लावतो वहिनी आमच्या तो पाहुणाला शिशी हा. त्याला लांब ना कोंबडा दाखवा असा ताणून तो याडपाड्यात वडून काढेल ना कोंबडा होय. सुट्टी देणार नाही लेचा आजच्या लागतो भावाला या पोर हे गपय बाळू माझ्या इज्जतीचा प्रश्न निर्माण झालाय बरं जाऊ दे भाऊजी नका टेन्शन घेऊ कोंबडा मी देते पण तुम्हाला माराय नव्हतं पाहिजे नाव कशाला काढते कपकी खरंच मारा पण माझा एवढा हत्तीवाने भाऊ असून तुम्हाला मारलं कसं अरे मी खलास केली असते एवढी नव्हती चुकी त्यांनी करायला हत्ती सारखं मग काय हत्ती अहो सारखं ह्या होय तुमचा माझा. कुत्रा रामभाऊ संकटात आला की पहिला पळून जातो हा ना म्हणतो पळून जातो नाही व, पळून जात ए, नाही जात. हत्तीच्या पिला अरे माझी गुप्ती आणायला चालू होतो घरात ठेवलेली मी रामपुरी वहिनी असं करा एक टिमकी आहे का माहिती तुम्हाला दौंडी द्यायची टिमकी द्या रामभाऊला मारलं हो, म्हणजे समाधान होईल आणलं एवढ्या ढोल कम्या हा आणि वाजवा शरद आणणार तुम्ही रामभाऊला मारला रामभाऊला तेवढंच राहिले आम्ही कशाला तसं म्हणतोय वहिनी. पण कळलं म्हणून तुम्हाला विचारलं मी जिथं जिथं संकट येतं जिथं जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर असतो अरे चल. अशाने कुत्रे मी हाताखालनं काढेन आणि पार्टी काय असते तुम्ही बघचाल गावाचा मार खातो हे बघा. तर बाबा. अहो घडी बरच भाऊ माझा रोख नव्हता. पैसे घे, रोख बहिणीच्या लाडक्या होय पप्पा दादा उजन वाज जरी घरापासून गेलं का नाही का सारखं मला हाकलून देतोय का म्हण अरे काय लागा शश्या तुला ताण लागले तरी लागा तू घरचं पाणी प्यायला आहे उजेच्या घरी लागा पाणी प्यायला जातोय तुला अक्कल आहे का पाण्यासारखं पुण्य आहे का तवा मग गेलं म्हणून काय झालं तवा आणि सारखंच अरे तुझ्या घरातला का पुजल्यावर तू पुजला या त्याला काय होतं इरीवारी बोलवून काम करून घेतो तवा त्याला गोड वाटतं ना आता म्हणलं का वाज हाकलून देतोय सारखा अरे त्यात पाहुणे आली या आणि तू सारखा तिथं जाऊन बसायचं म्हटल्यावर कसं रे? ये ना का पाहुणी मग काय आम्ही काय वाईट आहे काय तवा वाईट आहे का आणि मग काय असला देखा नाही तू तवा असला योग तर तिथं सुद्धा जमण्याची शक्यता वाटते मला मागच्या बारीला उजेने मारून हाकलेला होय रामभाऊ. कशाला ती मला ए, सांग. काका आलं ते पण कशाला बोलावले ती शाशा कोंबड्यात आणा. गावाक मार खायला त्याच्या नादाने तुझा पाहुणा आहे अवघुण्या पायाचा तो असली पाहुणी रावळी कोंबड्या तानाच्या उपयोगाला पडतात अरे पण कशाला त्याच्या पायात कसा अवघुणीपणा माहिती ना तुला थांब का? ए अयो, 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 पोरं इथंच आहे. बाब्या. मला दाखव काटाची तर बाबा ह्याला बघितल्या गपके अरे येईल तेव्हा मार खाल्ला आणि गपके काय ए पप्या तुला काय दुसरा काम धंदा नाही का आमच्या पाहुण्याला बाजूला घेऊन काय बसत असतो रे भाऊ माझा तिचा काय संबंध आहे मी लाईन सोडली म्हणून बसलो इथं लाईन सुटली का लाईन मारत बसलाय कोणावर पप्या नीट वागा गावात माझा मित्र आहे पप्प्या तर
मित्र आहे. लग्न करतो का पप्प्यावर? तेवढंच राहिलंय आता. अरे तुझ्या गावातले काय मित्र झाले तो हे तर सगळं आमचं गाव बरं मित्र झाले तुझा. तो हालीत ना आमच्या गावात नाही ते. जिगरी दोस्त आहे सगळी माझी. जिगरी दोस्ता ते उजेच्या घरी जाऊन कार बसत असतो सारखं. काय त्या घरामध्ये गिरट्या टाकाल तू त्याच्या? मी कुठं काय पाणी आता प्या गेलो मग काय एवढ्या काय होतंय तवा? आपल्या घरी जळलंय काय का त्याच्या घरी हिरबीर खाल्ली? अहो 12 वेळा पाणी पिलंय सकाळ धरलं. एकदा म्हण की. हा एकदा. हे बघ एक तुझ्यावर जबाबदारी देतो, नीट पार पाड. नाही तर हापुसा म्हणताय गाव ह्यो सुद्धा नाव ठेवतो तुला. अरे येईल तेव्हा मार खात्या गावाने तू कशाला पाहुणा करतोय. नाही तर मला तरी घरी लाव तुझा तो बघ. काय पाहुण्याला गिळायला लागत नाही होय? करू दे ना काम. हे बघ एक काम कर, आकाड पार्टी करायची. संगीताबाई आहेत का नाही? पप्या घर दाखव संगीता वहिनींचं. हो दाखव. आणि रामला रस्त्यावर उभा राहा, तिकडे जाऊ नको तो आणि घेऊन. आणि त्यांच्यात आपण कोंबडा ठरवलाय. कोंबडा मला कसल्या परिस्थितीत ताणून आणून घरी आणून द्यायचा, नाही तर मी तुला ताणून मारेन. नुसता कोंबडा रामभाऊ ठरवलाय, अजून रक्कम दिली नाही तिचे ना उचलून बोललो. पैसे बघ माझे बहिणी गरीब आहे माझीला काय रामभाऊ तू फासावतो. गरीब बहिणीच्या माझ्या भावा काय बी सांगतो का सर माझ्याबद्दल? मी कुठं काय सांगितलं? म्हणला रामभाऊला कुत्र्यासारखं मारला. कवा मारलं मला? कोणी मारलं? अरे त्या चेअरमन संजूदाजीने मारलं तोंडाव आमच्या भाऊला. हो कोंबडा राहिला बाजूला फाड तू त्यांना जाऊन आता. शशा रामभाऊला मारणार अजून जिताव व्हायचा आहे. मी आधीच मारून टाकलं, परत जिताव व्हायचं कुणाचा घास नाही. बा तुम्ही माझ्या त्याला जरा फडवून टाकू त्यांना. आता फाडणारा तोडणारा कामाचा बघ. कोंबडा ताणायचा बघ. पप्या संगीता वहिनीकडे घेऊन जा. हो चल. कोंबडा आणला असता नंतर पण. शशा भाऊचा चेहरा सुचना वाटतोय का रे? वाटते सुचल्यागत पण भावला इचाक वाचाक बोलायची सवय चेंबावणारच की माणसं. अरे चिंबावणार पण नका गाणं असताना तर नसतं चिंबावलं. भाऊ एकटं गावलं म्हणून हाणलं असेल. मी बी आत्ता हाणली असती पण आता उद्या एवढ्या बरं आकाड पार्टी पूर्ण गावात आणून त्यांना धुतो की मी पण. आणि मग तवर काय करतो? तवर आता होईल मग आता काय करायचं वेळ. जा कोंबडा आण. मला नाही घर माहिती कुणीकडे जायचं. ऐकी इथनं गेला की टाकीच्या खाली संगीत जायचं घर कुणाला विचार. माझा मी एकटा जातो तू का माझ्या मागं येऊ नको. एक काम कर उजन दादाच्या घरावर तेवढं लक्ष ठेवू. माझा मी एकटा जाऊन त्यांच्यातलं कोंबडा. बरोबर लवकर ये पुन्हा. तू हात नको इथनं लक्ष द्या. हो जा फक्त लवकर ये. मावशी कुठे गेला कोंबडा? अरे असतं की इथंच कुठेतरी असेल किंवा तू बस पडलं नक्की तुमचं आमचंच आहे. घे. मावशी हो ह्यो गावलाय बघ. गावला का? हा हेच ह्यो तुमचा आहे का? हा हेच आमचा कोंबडा आहे. फेसायला लागला का मावशी माझ्या तोंडाला? कोंबडा कसलाय बघ की मग. कोंबडा आहे पण कोंबडा नेतो या. पैशाचं काय केलं? पैशाचं भाऊ नाही दिलं नाही. मग आता भाऊ देतील की माझ्याकडे कुठे पैसे तर. जाऊन देता पार्ट्या बिरट्या सगळं करा पण तुझ्या काकाला मारायला नव्हतं पाहिजे ना रे. अगं मावशी गावातली माणसं का बोल मारतात का? तो माझ्या काका तोंड आहे कशानं? हाय बाबा लय वाचा मारलं. कुठे तर बोललो. तोंड सुजूस तर मारलं यार. जाऊ दे आता नको दौडी देऊ. तरी वाचला माझा हातीवानी भाऊ संघ होता म्हणून वाचला. असं ते भाऊ काकाचं सारखं सहकार्य असतं भाऊला. होय मी जाऊ का पैसेच बघतील भाऊ? सांग पैसे द्यायला. लयला का गाव कोंबडा लागा मी नाही उधार देत कुणाला बाबा. आहे बरोबर पण लागा बेसपडी औषध आहे ना. माझ्या भावामुळे दिलाय उधार म्या. पैसे घेऊन ये सांग द्यायला. काय म्हणली मोठा गाव जेवण घाला एवढीसा कोंबडा. जाता घेऊन. कोंबडी पळाली इतबर उडाली फडफड करायला लागली. ऐ वाघ आहे वाघ. अरे कोंबडी नाही पळाली पाहुणी पळाली जाग्या. अरे ती उजेची पाहुणे आली ना ती आणि उजेची वहिनी कुठं ती खाली चालत चालले तर. कुठं खाली? मी जाऊ का? हा जा तू बघ तुझ्या मार्गाने. हो पळ आपली किती तयारी करायची. मेहंदीचे कोण आणायचे हे करायचं ते करायचं. तुला तर अजून पार्लरला जायचं बाई. केवढी तयारी आपल्या मागं. काय कुठं चालला? काय करायचं? कुठे चालला? सारखं मोडा घालायला यायचं. कुठे चालला? आता सहज विचारलं म्हणलं उजन दादाचं काय चाललंय. त्यांचं काही चालेल. तुला काय करायचं? सारखा गाभर हुंदडत असतो. आता मी काय बोल हुंदडा येडा बिडा येऊ तवा. मग काय तर
जा बघा तेव्हा गावभर हिंडत असते. काहीतरी गैरसमज करून घेऊ नका, मी चांगला माणूस आहे गावात. काय गैरसमज? दिवसभरात 3-4 वेळा आमच्या घराकडेच दिसतंय. वेगवेगळ्या कामानं आला असेल. काय काय काम असते ती? असतात मला, मी सामाजिकच कामं करतो गावातली तुमच्या. काय सामाजिक काम असलं वे? कोंबडे बिंबडे धरायचे? तुमचा काय कोंबड्या बिंबड्याचा व्यवसाय का? हे कोंबड्याचा व्यवसाय असतो तेव्हा. मला ही कोंबडा रोडमध्ये एका गाडीला धडकला. मी म्हणलं आयला हे तडपडत होता, परत डोळं दाखायची वेळ आलती. मी उचलला ह्याला, मला खाया घातलं, पाणी पाजलं. आता बघ कसा तरारलाय. मी सामाजिक कामं करतो. मी काय म्हणलं आता जे जाय त्याला दिलं पाहिजे का नाही, मग त्याच्या घरी सोडायला चाललोय. आम्हाला काय करायचं कोंबड्याचं तवा? म्हणत असला तर ह्यो काय सोडून दिला कोंबडा, सोडला. चांगलं आहे की सामाजिक कार्य करताय ती पाहुण्याच्या गावात येऊन. आमचा काय कोंबड्या अंड्याचा धंदा आहे तवा. मग जाऊ का आता आम्ही? वहिनी आता पाहुणे बाई किती दिवस आहेत आपल्या गावात? तुला काय करायचंय? किती दिवस आहे? विचारपूस करावी का नाही? काय व्हायचं? काय विचारपूस करायची? बरं आता इकडं कुठं चालला? आता इकडं कुठं चालला? 100 वेळा मोडा घालताय. ही बहिणीची पोरगी आहे, गडांगणाला आलती, लग्न ठरलंय तिचं. आता देवीच्या दर्शन चालू बिवाय देवीच्या, उद्या जाणार आहे ती. हिचं लग्न ठरलंय? हा. आणि मला कसं माहित नाही? सांगा मेघाची काय पद्धत आहे का नाही? तुला काय सांगायचं बाबा? तिचं लग्न ठरलेलं तुला का सांगायचं? गावात किती नवरदेव पडल्यात, सांगा पाहिजे की लग्न ठरलंय म्हणून. काय गावात नवरदेव तुझ्यासारखं हुंदाडणार होय? गावभर हिंडतय नुसता, जावा बघा तो आमच्या घराकडे चकडा मारत असते. आम्ही सामाजिक काम करतो. काय सामाजिक काम माहिती? ती किती दिवटाई तुम्ही ती सामाजिक कामं करतात म्हणे. काय सामाजिक कामं केली आतापर्यंत? अवघडच आहे राव तुमचं, सगळंच दाखलं मानी. काही लई शहाणा असल्याने. चल ग. कोण आहे ग मावशी ही? ती आहे रामभाऊ भाऊजींचा पाहुणा. असं ते गावभर हिंडत असतंय नुसतं. हे लयच राव माणूस गाणी. वास लय स्वार्थी लागत त्यांना. वास माझं काय पडलं नाही. एवढा देखणं नवरदेव अजिबात दिसणार त्यांना. यांच्या पायात कोंबडा धरलेला, एवढा अब्दू शब्दून कोंबडा दिला सोडून. ओरड तू. कोंबडा गेला आणि कोंबडी गेली. आता अवघड लागा परत लागा. हे अब्द आहे का नाही? हाय हाय हाय. बरं का ना, लय वाळून चाललाय का तू? काय तब्येत होती का तुझी? अरे रोज बटर खाल्ल्यावर काय होईल? बटर? हा, ती बी पहिल्यांदा 4 खायचा. आता लग्न झाल्यापासून एकच बटर भेटते त्याला. बरोबर आहे छोट्या त्याचं, बरोबर आहे. त्याच्या मताशी मी सहमत आहे. आपण काय झालंय पण? तब्येत का व्यायाम बंद आहे काय? व्यायाम चालू छोट्या, पण आता म्हणतात ना गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. तुला झाला असं कटाळा का ना? काय कटाळा नाही. मग आमच्या वाटणीचा खाणारा माणूस आहे ना घरात. कोण? ए भाऊ कुठेला काय? भाऊला कसं म्हणते? भाऊला नाही म्हणत, भाऊ सुद्धा वाळून चाललंय. वहिनी वहिनी नाही, मग वहिनी वाळून गेली, काकी वाळून गेली, भाऊ वाळून गेले. आता दष्टपुष्ट आमच्या घरात कोण दिसतोय तुम्हाला? कोण रे? अण्णा. अण्णा. बर ह्या अण्णानं आम्हाला आणायला माग केलंय. का? काय लागा आमिर, काय खादगी का पिढा म्हणायचं का? अरे एका टाइमला तिथं अण्णा 12 आणि 13 अंडे खायला लागले. आम्ही काय खायचे? अंडे टरकल ना. मटण आणलं, आळली म्हण नको, तुला सांगतो परत रशातलं म्हण नको. गडे मास खातोया आणि हडकं मला भाऊला ठेवतोय. अरे का ना, पण तुमच्या घरचा बाजार तर अन्नाच भरतात ना. कोण म्हणलं तुम्हाला अण्णा बाजार भरतात? त्या अण्णाचं काय झालंय माहितीये का? नाव मोठं लक्षण खोटं, नुसता भाऊ झालाय. अण्णा तुम्हाला हे दिलं, अण्णा ते अण्णा याच्या आधी माझी तब्येत कसली होती छोटी? कशी तब्येत होती? काज बदमाशिवाय खाया नव्हतं मला. नाही की आपल्याला अण्णा भेटायचं काय म्हणलं? गाण्यासाठी मी मटण चालवलंय. अरे तुला माहितीये का, दिवसात एक टाइम आमच्या घरी नाश्त्याला येतात आणि म्हणतात काय यांच्या घरात खायला प्यायला भेटा नाही. माझी सगळी पेन्शन म्हणली यांचा बाजार भरण्यासाठी जातोय. होय, तू मग तुझ्यात नाश्ता येतात, तुझ्यात असतो का नाश्ता? तुझ्यात कापच नाश्ता करायला लागली. अरे गाणं कायला का चेष्टा लावली माझी तू? म्हणजे माझं सगळं खोटंच वाटतं तुला? अरे खोटं नाही छोट्या, ह्याच्या घरच्या आम्हाला पाठीपासून झोपा येऊन द्यायनात का? चहा करायचाय, साखर द्या, होय, बुकणी द्या, तेलच द्या, शेंगदाणच द्या. हाय भाऊ की म्हणून येऊ सांगतो. अण्णा आमच्यात नाश्त्याला आलं होतं. पण तुमच्या घरातच मिळ नाही का ना? आम्ही त्याला काय करू? नाही पहिला मिळ होता, पण जेव्हापासून अण्णा आलेत ना तेव्हा सगळा खेळ झालाय. होय का? मग दम असेल तर डायरेक्ट अण्णाला बोला ना. अण्णाला बोला. अरे कसं बोलणार? किती केलं तरी पिकलं पान, आज ना उद्या गळून जाणार. बरं किती केलं तर आजोबा आमचा, भाऊचं सासर, माया येते र, माया जीव जातो. उपकार करत असल्यागत संभळू नका, लक्षात घ्या. उपकार करत असल्यासारखं. अरे तसं नाही बघ. नाही हा बघ छोट्या,
उपकाराची विषय उपकाराचा नाही. आता व्यायामासाठी सायकल मला आणली होती भाऊने. चांगली का सायकल ती आपण मी फिरवलेली चांगली चेनची सायकल होती. आणि म्हणजे आलो रे का ना जरा गावात फेरफटका मारून अण्णा बरं म्हणलं आता काकी समोर मागितली म्हणून नाही म्हणलं तरी काकीला रागायचं दिली ना. ह्या शाळेपाशी आणली सायकलला डागामागा कराय अरे वजन झेपतो या सायकलला नाजूक सायकल दोन्ही रेमा बेंड झाले. मग तिथनं शाळेपासून आणली घरी भांगरवाले लिखली हे असला अण्णांचा गुण आहे. सायकल तुटली वय ती लका भाऊ तर म्हणलं होतं फॉरेन वरनं सायकल आणली का म्हणले हा असली वय फॉरेन वर दिल्लीहून आणून ती. हो अरे हो का आता काय पर ह्याच्यावर येतो का पार तसं नाही लागलं गेलं कशाशी बेकार काय रे तुला असं पाहुणे रावली ना आमची निवळ दळिंद्री ती निवळ दळी ती अन्न ती तसं आणि हे शशा असला गणाबा थोडं ऐकून घ्या राव. काय राव भाऊचं नियोजन राव. काय रे आकार पाटील नियोजन धरले राव. कुणी भाऊन मग माहिती की मला काय माहित असून करायचंय. 500 गावात आवाज दिले कोंबडा धरलाय पावशेराचा आणायला सांगितलंय मला. असलं व्यस्त कुठं राव नुसत्या काडाकण्या भाता बोकडा कोंबडा तू पावशेराचा कोंबडा म्हणतो हे मीच आणाय गेलो तू गोळ काय झाला ते ऐकून घ्या. आकार पार्टीसाठी भाऊन मला कोंबड्यानं सांगितलं संगीता मावशीच्यातनं. संगीता मावशींचा सोडला कोंबडा चरायला ताणून धरला फेस तोर कोंबडा येताना आणत होतो कोंबड्यानं मला बोच करलं. कोंबड्याने बोच करलं नाही की कोंबडा धरला होता का माझा धरलं होतं शशा उडग्या देवा शिपत राव कोंबड्यानं मला बोच कर कोंबड्याने दिलं हिसका. अरे शशी तुला एक कोंबडा पावशेर कोंबडा तुला धरायला नाही मला अवघड आहे का तू जडतय त्याची चूक नाही कोंबडा मोठा असणार आहे आम्ही पावशेर कोंबडा म्हणतोय त्याला नाही काय कळत पावशेर किलो अरे भाऊनी कोंबडा सांगितलाय म्हणजे कमीत कमी बोकडाच्या उंचीचा कोंबडा असणार मग चुलटी टाकत असा त्याच्या अंगात. आणि 500 माणसं कशाला बोलवले भाऊचा कार्यक्रम तसा असतो. एकच कोंबडा कशाला मागवायचा अरे हिथून एक घेतला असेल संगीता कुणाकडून घेतला संगीताकडून एक घेतला ना त्यांच्याकडून एक घेतला असेल कमला आपली पार्टी असली तर आपण 2-2 कोंबड्याशिवाय करत नाही एक कोंबडा 500 जण म्हणतोय. अरे कोंबडा अजून घेतला असेल भाऊचं नियोजन मोठं असतं ह्यावेळेस आपण इन्व्हॉल्व आहे का त्या टीम मध्ये नाही ना त्याच्याबरोबर द्या मोठा गोल झालाय कोंबड्याने तेवढ्यात मला हिसका देऊन कोंबडा गेला पळून. आता मी परत ताणतो पण कोंबडा नाही गावात मला मदत करा राव कोंबड्याचा बावला टेचल कोण नाही ना टीचू दे तू त्यात लायकीच आहे मदत बिदत करा येणार नाही धरुकी जाऊ दे आपण कोंबडा काय का ना किती दापाल ते बघ किती काय म्हणाल आम्ही राहू दे कोंबडा काय करतोय गाणं वाघ धरणारा माणूस आहे कोंबडा काय चीज आहे चल दाखव आता कोंबडा धरायला लागेल कसल्या परिस्थिती 5 मिनिटाच्या आत कोंबडा धरू आपण चल इकडे या कुठे आयला ह्यो असा दिसतोय असाच होता बाबा शोच आहे का 100% असलाच होता होता का हाय असलाच होता अरे होच असणार मोठा लट कोंबडा आहे म्हणजे होच असणार 100%. भाऊ काय बारकी पिल्लं तर ते दावा ऐक हेच ना छाशा हेच का ए चला रे या हो का हेच कोंबडा आहे का पाहिला कोंबड्या रंग बदलतोय काय अरे हाय का सांग की रंग बदलतोय काळा आणि तांबडा आहे सांग की हाय का ह्योच आहे हा ह्योच आहे चल ए गावला आयला ए या होय गावलं कसं काय ए लोक नंबर 1 कोंबडा आहे बर का लका गाना 500 लोकांना आमंत्रण दिलंय पावशेर तरी आहे का रे मी तेच म्हणतो हा पावशेर अर्धा पावशेरच वाटायला लागलाय मला तर आता अरे येडा वेळा चष्मा लागला असेल तुम्हाला 25 किलोचा कोंबडा या मग असे म्हणला बोकडा एवढा कोंबडा आणि किवडूच आहे बघ किंवा रे किवडूच हात लावून झेपणार नाही तुला मी काय म्हणतो ऐकी का ना भाऊंला सांगू आपण कोंबडा गावलाच नाही आणि आपणच पार्टी करू जाऊ दे किती ग रस्सा जरी आला थोडासा वाटेला तरी बस तेवढं मात्र खरं आहे आमच्या अंगात काढू त्यावर कातडा म्हणजे तुम्ही कोंबडा खाचाल तुझ्या अंगाचा काय भाऊ कातडा कवा काढत नाही माझ्या जबाबदारी कोंबडा न्यायची धरून गावला नाही सांग असू दे की आपण तुला बी घेतो की आमच्यातच 1 2 3 4 नाही मिळत चालेल पण कोंबडा वापस लागेल बरं जाऊ दे भाऊने काय ते नियोजन केलं असेल हे काम कर छोट्या फोटो काढ सेल्फी काढ आणि कळू दे गावाला मोबाईल किती रामूनांना मित्र परिवार आकड पार्टी जंगे हे लो थांब
खाली तर की असं इकडे बघ तुरा तुरा दिसू दे टाक व्हायरल कर आणि स्टेटसला ह्याला ठेवा कळू द्या व्हॉट्सअपला वय आणि ऑप्शन मध्ये लिहू गाणं पहिलवान मी बी मदत केली म्हणून सांगा. ही तुझा कोंबडा आणि निघ लवकर आणि शिजत आलं की हळूच मिसपाल दी झाला हे विषय लय चुकीचा झाला संदेश सकाळचा काय डायरेक्ट अंगावर येते ती राव हो का अंगाव येणारा माणूस कधी मारत नसतो आणि भोकणारं कुत्र कधी चावत नसतं ते मी काय डोक्यातनं लय काढत नाही ती त्याचा बरोबर मी काटा बसवतो. अहो बरोबर आहे पण हे असं सरपंचाच्या अंगावर यायचं कसुरी धरायची बरं वाटतंय का असं अहो संजू शेठच्या केसाला धक्का मी म्हणलो का नाही आमच्या काळजाला धक्का नाही एका झटक्यात मी फेकला असताना बाजूला. अहो रामभाऊ असं थरथर कापत होतं तुमचा आवाज ऐकला की असं चळा 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 करत होत. रामभाऊ अंगा आलं की मागचं तिकडं हापशीच्या बाजूला उभा राहिलाय आणि मला मी बघितलं असतं. आपलं असंच काम असतं लेट पण थेट डायरेक्ट अंगावर जायचं नाही बरोबर काट्यानं काटा काढायचा. खरंय नाही सरपंच बरं झालं हल्लो नाही तर रामभाऊन लय हाणलं असतं बरं का आम्हाला कोणाला चिराडलं होतं ती अरे ती नुसतंच कला काला कला कला करते धान्य चावल्यावानी अरे हो आणि तुम्ही सुद्धा नितला का हातीवाणी वाढलाय अरे चिरगुळून टाकली अशी असली ताकद असते माझ्याकडे तर मला एवढं देवाने अपंग ठेवलाय तरी नडतोय आणि तुम्ही त्याच्या तुमच्या माग मीच होतो ही 2-3 गेली माग निघून काय मला काय वाढवून धरत होता वय तुमच्या माग मी होतो. अहो तुम्ही मी असल्यामुळे तर त्यांनी तुम्हाला काय केलं नाही हे लक्षात राहू द्या. होय सरपंच माणसाने व्यायाम करायचा आपल्यासारखा असा काटकुळा एका झटक्यात निष्ठून आला गेला पाहिजे. बेंडखुळी का झाला म्हणला काटकुळ रामभाऊ आले की येऊ का बोलून रामभाऊला मग आता येऊ का कुणाच्या पार्टीचं तुम्ही मला काय कळणार आपण पळून आला ना तिथनं त्याने बुट काढला की संजू मेंबर मी रामभाऊला लय ठोकला असता पण तेवढ्यात तुम्ही मला धरलं हो काय म्हणून ती वाचलं ते मी बघत होतो तेवढ्यात तुमच्याकडं. भांडणं पण मिटली. हो मी बघत होतो तुमच्याकडं तुम्ही असं लटा लटा हालत होता का मारले असते शब्द तो कालवा करायला लागला तर लुपू 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 करताय जू काकाचे स्टील बॉडी झटके फेकतील बाजूला ती जाऊ द्या मरू द्या. तुम्हाला माहितीये का काय आकाड पार्टीचं नियोजन चाललंय त्यांचं. मग सकाळीच कालवा केलता की कालवा करू द्या गाना ते शशा आणलाय पाहुणा आणि ही 2-4 टकुरी ऐका धरला एकच कोंबडा भरला अर्धा किलो पण सगळ्या गावावर चर्चा झाली सगळ्या ग्रुपला व्हायरल आहे. संजू शेठ हा हे बघा फोटो तुम्ही कोणत्या पार्टीचे बा- पार्टीत राहून त्यांचं गुणगान गायला गुणगान नाही सांगत मग तुम्ही कधी उष्ट हाताने चहा पाजलाय का? हो हा त्यांचा कोंबडा आहे मोठा अर्धा किलो पडेल आणि पळीची आणि पातेलीची भांडणं लागणार आहेत. कशाला आपण टेन्शन घ्यायची. ती जण नुसती काढानच पिणार संजू शेठ कडान पिऊ द्या नाही तर पाणी पिऊ द्या त्यांच्या द्यायची दानत आहे. सरपंच हे 5 वर्ष झालं सरपंच आहे कधी ह्याने माणसांनी चहा पाजला का तुम्हाला? हो चेअरमन किरण मटनच खायचंय ना काका मटन खायचंय सरपंच असं लागा बोलून घेणं आपल्या शोभत नाही. दरा संध्याकाळी कोंबडा पार्टीची होणार लक्षात ठेवा आणि अशी जंगी पार्टी होणार ना एवढा कोंबडा आहे. बायकोला विचारलंय का मला बाकीचं काय करायचं जाऊन दे अजून 2-3 लागतील आमचं तुम्हाला काय करायचं मी आहे ना. किरण शेठ एक तर ह्यांना सवय आहे झुरलेली मेलेली कोंबडी कापायची ती कापते कोंबड्या त्याच मान चेअरमन हाडकं खाण्याची मत हा बरोबर झुरलेली असली काय आणि उघडली असली काय मरणारच आहे ना. बरं आकाड पार्टी करायची ना करायचीच सरपंच तुम्ही जंगी आखाड पार्टी होईल. आजच आपल्या पार्टीची आखाड पार्टी होणार. नक्की नक्की चला ऐका आमच्या खोड्यातला कोंबडा देतो बिनधास्त लढा. आणि हो का दाताची वाटाची भांडणं होता कामा नाही अजिबात रगडून झालं पाहिजे बरं का. 1.5 किलोचा मोठा कोंबडा मला बी रस्सा पाणी मिळू द्या. नाही चांगलं तुम्हाला रस्सा पाणी द्या. तुम्ही ऐका आता तुम्ही डायरेक्ट घरी जा आम्ही तुम्हाला शिजलं की फोन करतो. तुम्ही डायरेक्ट तुम्हाला मऊ देतो मऊ खा. चला तुम्हाला कसं आहे तानातानी जमणार नाही. गौरी 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 वहिनी अरे नीट बोला नका वहिनी हा वहिनी त्या पटकन आपला तांबडा कोंबडा पकड. आज आमची आखाड पार्टी आहे.
आकड पार्टी माझ्याच कोंबड्यावर आली काय काय फुका बिकट मोठा झालाय बाई कोंबडा. 4 माणसं जरा नीट बोल. तुला असं किती कोंबडा आणून देऊ? तुम्ही 4 माणसं कशाला सारखी सांगताय? 4 माणसाच्या घरातला कोंबडा गेले का तुम्हाला? हो वहिनी, त्या कोंबड्याला राव मी दुकानातलं फुकट धान्य दिलं सरपंच तुम्हाला. आपल्या पार्टीचे सगळे काही विरोधक नाही. किरण शेठ, तुम्ही जरी कोंबड्याला माझ्या खायला दिलं ना तर जिथं तिथं सरपंचाने सह्या दिल्या तुम्हाला बी देणार ठेवा तुम्ही पण. सहीपेक्षा जास्त धान्य दिलंय. आमचं दुकान चालतंय तुमचं. सरपंच प्रेम उतू येऊन देऊ नका. सरपंच आमच्यामुळे झालाय. 4 घास कधी दवत घालायला लागला तर माझा कोंबडा तरी घास आम्ही घातला तुम्ही एक घास कधी कुणाला दिला नाही. आलं का आमच्याकडे राहिलं काय सरपंचाला वाटून घालू आम्ही सगळं बोकाड घालतो. सरपंच राजीनामा द्या, मी सरपंच होतो. मी कोंबडा देणार नाही अजिबातच. आपल्या घरचं कोंबड्या आणायचं बरी. दरच वरच्या पार्टी माझ्याच कोंबड्यावर येते. खोरवडं मोकळं पडलं म्हणून तर ह्या सरपंचाकडे आलो आम्ही. मग जाऊ मग गावात एकच मिळते तिकडून आणा. अगं किती वेळा यांचं खायचं? आपलं खाऊ दे की त्यांना. लय वेळा त्यांनी खाल्लंय ती कशी कुलावत्यात तुम्हाला कळत नाही. काय राव सरपंच म्हणला घरी गेले कोंबडा या. थांबा, त्यांना खरं काय आणि खोटं काय सांगू द्या. रामभाऊनी काय केलंय माहितीये का? आता इलेक्शन तोंडावर आलंय 6 महिन्यावर. त्या गाण्यानी रामभाऊनी पार्टी केली. आता पार्टी संध्याकाळी पार्टी आहे ही बघा. तुम्हाला वाटतंय बघा ही व्हायरल एकच कोंबडा पण 10 गावची लोक बोलावली ती ही बघा. रामभाऊची कशी आकाड पार्टी चालली. थांबा थोडं मागे घ्या बघ. हा अहो ही रामभाऊची आकाड पार्टी चालली. पण हा कोंबडा माझा आहे की तुमचा नाही. माझा कोंबडा आहे तो. आपल्यासारखंच असेल तो. अहो सरपंच बाई तो कोंबडा तुमचा नाही, संगीताताईचा आहे. माझ्या देखता रामभाऊनी सांगितलं या शशीला किती कोंबडा संगीताईच्यात घेऊन या. माझ्या व्यवहार झाला राव. पाणी सोडण्याशिवाय दुसरं काय माहित नसतं तुम्हाला. माझा कोंबडा आहे तो. चला बरं संगीताताईला विचारायला. तसलाच असेल ना कोंबडा. माझा कोंबडा आहे तो. अहो ह्यांनी लहानाचा मोठा केलेला मी बघितलं खाया टाकता. सांगतोय संगीताताईचा आहे राव. काय संगीताताईकडे विचारायला. कोंबड्यावर कशी पार्टी आली? एवढ्या महागाई मोलकाचा कोंबडा येऊ. गणराज मधला हो संजू शेठ, अहो तो गणराज नाही वनराज आहे ती. वनराज असं ना आता गणराज असू. चांगला ह्यांनी खाऊ पिऊ घालून मोठा तुम्ही कोंबडा माझा आहे तो. मी आता सांगून ठेवते. अरे चोर तर चोर आणि वर शिरजोर आणि कोंबडा चोर. डायरेक्ट केस करा. चला. हा पोलीस त्या स्टेशनला, केसचं पोलीस बघू पुन्हा आधी पहिलं संगीताताईकडे विचारायचं. चला माझा कोंबडा आहे तो. चल. चला चला संगीताताईंकडे जाऊ. शेठ राव, हे संगीताताईंकडे बघू की. पप्प्या खरं आहे ना? हा खरं आहे. जा बघ मित्रा तुम्ही संगीताताई कुठं निघालाय? दळण ठेवाय चालली या. संगीताताई सकाळी कोंबडा कुणा निघला? बाळून रामदास भाऊजी आलत. होय. हा त्यांना दिला. चांगला कोंबडा होता. होय. हा चांगला होता कोंबडा. होय संगीताताई हा हेच कोंबडा होता का? नाही नाही हे नाही बाई माझा. नीट बघा नीट बघा. हो बघितलं की मोठं करून दाखव त्यांना. हा नाही 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 हे नाही दुसरा कोंबडा. बघा मी म्हणलीच का नाही तुम्हाला हा माझाच कोंबडा आहे. सांगत होते तर ऐका ना तुम्ही. चला तुम्ही आता तुम्ही चला माझ्या डोक्याने चांगलं चालेल. चला पुढं पुढे चला. नाही हेच कोंबडा. हा आपण काय बेकार लागून गेलो काय? हा त्याच्यातून रसा पाण्यावर टापायला. पार्टी काय असते आणि रसा काय असतो तर रामभाऊच्या पार्टीमध्ये बघायचं. होय रामभाऊ 2-4 पिशी देता का जरा गरम गरम खाऊ आपण. म्हणजे आम्ही नुसते खातो भाकरी. तुम्हाला देते की एक पीस एक तर पावशेर मटण पडलंय कोंबड्याला फक्त द्या. आणि खायला आपण जवळजवळ 5 जण. बर अण्णा यांचा सासरा पार्टीत होता का आपल्या? अण्णाला सांगून बसल्या. अण्णा सकाळ धरणं उपाशी. ही बाळासाहेबांनी काढी लावली असं. नाही नाही रामभाऊनी सांगितलं या. सुभाषराव थोडंच खायचं पण चवीनं खायचं. पाटील काय कच्च कुच्च खाता काय? होय ए तू झाड घाल. तुम्ही त्यातलं 2-4 खडं खाल्ले. आम्ही काय खायचं बघ. हा आता आमटी पिऊन टाका ना. बरं मी कुठं तुम्हाला नाही म्हटलं. चांगलं ती बाळासाहेब कोणतरी दत्त का सुन्याचा दत्तू काहीतरी काय म्हणत होतं त्याला जेवायला चला तिकडं. बोक्काड होतं बोक्काड. हे ताणलं एवढं एवढं पिंडू आले आपल्या हक्काचं आहे की पावशेर छटाक. सुभाषराव लय मटण करणार. आयुष्यात कधी तुम्हाला मटण मिळालं का नाही? थोडंच खायचं पण चमचमीत खायचं. चवीनं खायचं. थोडंच आहे की पावशेर मटण 800चा मसाला. पावशेर मटण नाही. कोंबडा वरून लहान दिसतोय पातनं छुपी ताकद आहे. तंदुरुस्त कोंबडा आहे. 4 आण्याची कोंबडी 12 मसाला. बरं का भाऊ पावल्याचा विचार करणारी माणसं. बरं का भाऊ संजू मेंबरला असं धक्कावणार आहे का नाही तुम्हाला मारल्या बदली?
शशा तुम्हाला तेच म्हणत होतो डोक्यातच पातेला घालेल कुणीवर मारलं मला रामभाऊ अख्ख्या गावाला तोडवणारा माणूस आहे गावात झाले सगळे अरे पहिल्यांदा कोंबडं शिजव नंतर मी समजू शेटला शिजव चाल घाल बरं आला रामभाऊचा पुलका तुला अवघे शशा मापात राहतो ऐक काय पण चुकीचं बोलू नको काय म्हणलं माहितीये का ती रामभाऊ वानरासारखं दिसतात म्हणले पण हाणलं नाही त्यांनी सुभाषराव एखाद्याच्या चांगुलपणावर किती वाबाडे काढावं तुम्ही कुठे शान आहे बायको चोपते तुम्हाला मी आल्याशिवाय तर मिटत नाही आणि तुम्ही मटकीवाणी नाक घेऊन उचलून बोलताय रामभाऊला असं गाव म्हणत तसं म्हणलं मी मिशा उपटून अक्षरशः वाळून पण संजू शेटला रामभाऊच्या खऱ्या खानदानाचा शोध कसं काय लागला जाऊ दे उरका आपल्याला आयला गावात कोण चांगला आहे का नाही सगळी येडीच आहेत का हा म्हणून तुला बोलावलाय म्हणून तुला बोलावलाय इथं शाना मग तसं म्हणजे दोघं चौघं आहे चांगलं जाईल तिथं मारा बसावतोय तुझा वरचा मजला रिकाम आहे शशा मला आवडत तुझं आयुष्यात ह्या लग्न होईल उद्यानं सो मारणार आहे त्याला का काय उद्या केला मला माहिती आहे की बाळासाहेब काय झालं सकाळी जेवायचं ताट मांडून घेतलंय लेकीनी मला हिरव्या मिरचीचं वांग केलं तर म्हणलं वांगाचं वांग खाऊ जावायने ती वळून घेतलं नॉनव्हेज आहे म्हणले नॉनव्हेज खाऊ नका काय अहो गळाटा झाला माझा फार अहो कशाला त्याच्या विश्वास ठेवायचा आपल्या घरी तुकडा खायचा थोडाफार आणि मग यायचा अण्णा मी घरी दीड भाकरी सांडग्याचं कालवर खाल्लंय कैरी चिरली बायकोनी त्याच्यावर मीठ टाकलं आणि वरबाटली बाबा गडबडीत बघ ह्याचा काय भरोसा नाही ह्याचं काय आणि काही नीट गिळायचं नाही आपल्याला बघा दाताचं पाणी गिळून गिळून कावळं कोकायला लागलं पोटात एक काम करता का एक डझनभर वडापाव घेऊन या शिजूस्तोवर खाऊ अवा ना आता उरकल 10 मिनिटात कशाला थोड्यासाठी पोटाचा हाल करताय मी म्हणत होतो तिकडे जाऊ जेवायला माझ्या मित्राचं आमंत्रण होतं पिका भरून माणसं बोलावली शेवट्या सजू मेंबरच्या चेअरमनच्या नादी लागला आता तो चेअरमन बारकाय का 125 किलोचा लढतो तो मारला सापा सापा तुमच्या जावायला पण मला सण झालं नाही रामभाऊला मारलेलं म्हणून मी रामभाऊला साथ दिली नाही तर मी तिकडे जेवाय घालत होती त्यांना चांगलं बघा ह्यांचं रोज मार देण्यावर मार खाण्यावर झालंय पण माझा आज लय पोट मारा केलाय चला पाठ दिसे पप्या खरी बातमी ना अहो खरं बी व्हाय पैसे चालली तर पार्टी अहो गौरीबाई मी तर म्हणतो गेल्या गेल्या 2-2 ठोकरा प्रत्येकाला मग तू काय असेल ते. मी काय सांगतो आयुर्वेदिक कोंबडा होता म्हणायचं काय कापला तर काळा निघत होत रक्त काळ म्हणजे कॅन्सरवर तो उपचार करणारा कोंबडा होता मला 5 लाखाला मागितला होता मी दिला नाही माझाच कोंबडा मला पाहिजे बघाच तर तुम्ही नुसतं आता कसं काय करते ती तिथं सुट्टी देऊ नको बसून मी संघटनेचा अध्यक्ष असला त्यांचं बी ऐकायचं नाही ती एकाला कसं शशी आतापर्यंत रामाने 10 बोकडे शिजवले असतील 1000 माणसं मार्गी लावली असतील भाव शिजले की धाडा धाडा जाळ घाल की बोलवा शिजले सुट्टी देऊ नको बघ सांभाळाय मी कोंबड्याला बिन बोलाय मेहमान अरे कोणी तुम्हाला आमंत्रण दिले कोंबडा कोणाचा आहे गावातला गौरी बघ का गावातला कोंबडा आहे तो माझा कोंबडा आहे तो आता अहो सरपंच बाई तुमचा गैरसमज होतो तुमचा काय संबंध आहे अहो माझा कोंबडा आहे तो अहो ते संगीतात आईच्यातला कोंबडा आणलाय तिकडे कशाच कालवा चाललाय आता मोठ्या मोठ्याने भांडायला लागले अण्णा काय झालं? आणि झालं काय काय चला 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 बरं अहो रामभाऊचा मोठ्याने आवाज वाढला आता संगीताताईच्यातून विचारून आलो आम्ही माझा कोंबडा आहे संगीताताई नाही म्हणल्या माझा कोंबडा हो अध्यक्ष ह्यांचा कोंबडा आहे 5 लाखाला मागणी झालती अहो बऱ्या बाल्या रोगा उपचार करणारा कोंबडा होता ह्यांचा येऊ मी त्यांना सांगितलं होतं आताच देऊ नका अजून एखादा लाख वाढून येईल गौरी नाही राजकारणाच्या जाग्यावर जेवणात आमच्या जर व्यत्यय आला ना मी अक्षरशः चटणी होते ना एका डोळ्यात मी सोडणार नाही, मी केसच करीन माझा कोंबडा यो वाद घालायच ना आपण सगळ्या गोष्टी बसून मिटू मला माहितीच होतं तुम्ही सारखं पाटील ती म्हणणार बसून मिटू इथं बसून अजिबात नाही केस करून मिटू माझं जेवण आहे बसायचे आणि उठायचे काय कारण तुम्ही डायरेक्ट सुटायचं बाळासाहेब विषय काय झालाय ही सरपंच पार्टी आली ते म्हणतात कोंबडा आमचा आहे म्हणजे सरपंच बाईंचा कोंबडा आहे मेरा भाऊच्या डोक्याला ताप केला तर बेकारी करेल बरं का
ही कुठनं पद्धत काढली शेजाऱ्याला लागणार सोनदगड आमचा कोंबडा आणि पार्ट्या तुमच्या ही कुठनं पद्धत काढली बाळू सांग कोंबडा कुठं आणलाय संगीताचा आहे कुठं का पैसे संगीताला विचारूनच आलोय आम्ही संगीताई म्हणली माझा कोंबडा नाही चोर ते चोरांवर कोंबडी चोर वारवा सरपंच पोलीस केस करू पोलीस काय बोलू नका किरण शेठ लय मस्त्याला येऊ नका कवा तरी आमुषा पुणेवाला येतात केस करायची सल्ला देता काय ऐकून घे हो दाजी थांबा तुमचं मी नाव टाकतो दाजी काय संबंध आहे रामभाऊला असं केल्यावर तसं केलं मी फाडील पूर्ण पद्धत चेअरमन मी माझ्या तोंडात बाळासाहेब सकाळी तुम्ही हाताने दोघांनी आणला का कोंबडा नाही मी नाही बाबा हात लावला जबाबदारी शशीवर सोपवली होती मला नका घेऊ ह्याच्या शशी कुणाचा कोंबडा होता तो आजवर मला सांगा आमच्या भावांना हाणायची काय गरज आहे ही निवड येणं पोर आहे मी जरा चुपळीच्या ठोक्यात उलटा बाहेर नाही येऊन हिथं कुठं दादागिरी अशी चटणी होते ना तुम्ही चटणी होता आम्ही जातो केस कराय पोलिसांच्याकडे जाऊ नका शशा अरे कोणाचा कोंबडा आणलाय तो शशा माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे खरं बोल काय झालंय ते नाही तर मारी ना रस्त्यावर काय झालं शशी संगीता मावशी देखता मीच कोंबडा धरला होता कोंबडा मी घेऊन रोड नेत होतो उज्जैनच्या वहिनी आणि त्याच्या मिवणीची पोरगी उज्जैनची वहिनी कुठे आहे उज्जैनची बायको असेल म्हणजे आमच्या वहिनी ती आणि त्यांच्या मिवणीची पोरगी येत होती रोडनं आमची गाठ पडली मध्येच मी म्हणलं कुठं चाललाय पण ती मिवणी मध्ये मला म्हणली की मिवणीची पोरगी मला म्हणली की तुम्ही काय कोंबड्या अंड्याचा धंदा करता काय वाईट वाटायला लागलं म्हणलं आता तुझा माझ्या योगात ही असला आबरू जायचं काम म्हणून मी दिला सोडून कोंबडा तिथं आणि परत कळलं की तिचं तर काढण्याचा जो विषय चालला तिचं लग्न अगोदरच जमलंय मग म्हणलं आता परत कोंबडा धरायला लागला आपल्याला टेस्ट केली मग मी परत गणपावला ह्यांना बोलून घेतलं पोरांना आणि परत कोंबडा धरायला गेलो पण मला परत कोंबडा आठवण ना माझे बरोबर आता समजत न झालंय तुमचं काय असेल ते पैसे देईल मी पैसे देतो माझ्याकडे बाबाकडे 40 एकर जमीन होती गावचा पुरा करीसाठी 35 एकर इकली त्यांची शेबी आवला जाय जर शिजल्याला कोंबड्याला हात लावला एकाचा माझाच पुरा करीन नाद पुरा करा पण आता हा नाद आहे की कोर्टात चला अरे दमा तुम्ही एक काम करा बरं थांब मी काय थांबू न्यायचंय ना माझं पाटीलं माझी ही उचलायचं नाही रसा पाणी न्या तुमचं तुम्ही बांधून द्या कोंबडा आमचा बरोबर बघू नये तुमचं कोर्टात दुःख काय असेल ते तुमचं बघू नये तिथं ठासो चला कोर्टात मसाल्याला 800 रुपये प्रेमाने सांगितलं असतं ना तुम्हाला हिथं जेवाय कोंबड्याचा 1000 रुपये देतो 5000 ह्यांना घाला 5 लाखाची मागणी झाली कोंबड्याला कोंबडा ह्यो आता कोर्टात आपलं मटण घ्या उपाशी मेलो यांच्या बरोबर अहो काय झालं जावाची इज्जत इशारा काय खवा इज्जत असते तुम्हाला तुमच्या बरोबर चिताड मेलो खाण्या वाचून अहो त्यांना कोंबडीची पार्टी करायला पैसे नव्हता म्हणून हे आले डाव केलं मला सर वाटतंय कशाला पावताय इथं आबरू सगळी गेली कोणाला आबरू मला वाटलं पाहुणा तरी शहा असेल माझी बाजू घ्यायचं सोडून खुशाल डोळ्या जगत बसलं एखाद्याने वाचा खाल्ला असतं त्या पण बिचारीचं काय चुकलंय पोरासारखा लेकरासारखा कोंबडा वागाला ह्याचा घरदारच उचल्या कुत्र्या चांगलं खातो तो सकाळी आणि हे काय हे आणलंय दळभद्र तुम्ही जिथं जाल तिथं उद्योग वाढवला उपाशी मारला आज काय रे पाय पडला एकसारखं कोंबडं दिसते तिला सासर चेक करून पडायची वेळ आली सासऱ्याला चिताड मारलं उपाशी चिताडवाल्या बसा जागे बसा गाड्या काय बस बस उपाय नाही का अरे वा 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 बसा भाकरी खाऊ काय असं
मी वाढतो बाळासाहेब मिरची भाकरी खाऊ काय त्याला ते गेलं काय असं आग पडली पोटात हो बाळासाहेब. मी उपाशी ठेवतो तुम्हाला. बाळ्या कर वाढाय सुरुवात. अरे वाढके काय वाढू? चटणी वाढ. नाही माझ्याकडे आहे ना, माझ्याकडे आहे. भाकरी वाढ. वाढ चपात्या खायच्या. अरे उपाशी कसं राहू दे. मी पाठी चटणी आहे. जसवाडा मी कोंबडा आणलाय. कटवाळ्यात भरू कटवाळ्यात बरं कोंबडा आणलाय. ही उपाशी ठेवायला चटणी सुद्धा देऊ नका. द्या बाळासाहेब काय करता. अरे पण पोलीस आलं तर हातात वाढ तिथं. मला लय दम लागला. एक चपाती जास्त द्या. ए बापाच्या घरचं तुला कोंबडा सुद्धा कळा ना. 1972 मध्ये असाच दुष्काळामध्ये मी सुद्धा उपाशी मेलो होतो. सुकडी एक तर घर तुझं चोरट सगळं पहिल्यापासून बाळ्या पोरगी आणा दिली चोराच्या घरात. पुढं चोराचा मित्र चोर गावाने बघितला का क्या नालायक. नको रे बाबा हित पुढं. आपण दुसऱ्याच्या कोंबड्या कोणी सांगितलं तुम्हाला भाजी रे का करायला. काय लागेल ते मागून कोण गेलतो. रामभाऊ अरे चेष्टा केली आणि इज्जत गेली. असं झालंय माझं. हितनं पुढं सुभाषराव लोकांच्या भरवशावर मी बसणार नाही. हितनं पुढं पार्टी जर करायची आपल्या हिमतीवर पाहुण्यारावच्या भरवशावर खाऊ दे आता त्याला. आपण सगळ्या माणसाने मला बोलायचं नाही. आकड पार्टी चटणी नाही आकार पार्टी झाली असते आपली. पण काय झालं उद्याच्या पाहुणीनं आणि शेषानं गोहर केला सगळा. मी बर का सुभाषराव तरी ह्याला म्हणलं बरं का ना हे पोर आले ना गावात कुठं नव्हतो या पनवती खाण्यातून मारला. त्यांचा काय शिका ठोकला का कोंबड्या होता. काय बी असू द्या इज्जत राखली. नादच पुरा केला. पार्टी कशी व्हायला दिली ना. चटणी खायला घातली आम्हाला. दिकीने चांगलं वांग केलं ते हिरव्या मिरचीचं. दिवसभर उपास राहून मिरची खायची पाळी आली. बरं रामबा तुम्ही खा ना 2-2 घास. बाळासाहेब खा की. नाही ना मला नाही जात. अरे खा तरी खा. बाळासाहेब इकडे यावं. मग हे काय केलं तिच्यात काय मला ते काय ए मसाला काय काय करायचं तुला. भांडण लागल्या तर भांडणात मसाला किशात घातलं. आजच्या गावात कोणाचं लक्ष नसतं पण ह्या माणसाचं माझ्यावर लक्ष असतं बारीक. बाळासाहेब रामभाऊ हो नाही झालंय आता. बसा तुम्ही पण एक चपाती खा. नाही नको. तुम्ही खाल्लं म्हणजे आम्ही खाल्ल्यासारखं नको. बसा उठा खा तुमचं तुम्ही काम करा. ज्या वेळेस ही नालायक लोक आमच्या विरोधात बोलत होती त्यावेळेस तरी बसाच म्हणत होता. खायला बसलाय तरी बसाच होय. तुमचं तुम्ही खा. बाळांनी चालू पार्टीला. माझ्या रामभाऊचा अपमान सहन करू शकत नाही अण्णा मी. मला सहन होणार नाही. खातो मी. बाळा चल हॉटेलला जाऊ आपण. मी येऊ का. नको